जिल्हा परिषद गटातून कोळा जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीनं अडीच जणांचं नारायण पाटील वातावरण हा बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाचा तिथं कोणाचं काय चालत मग तो भाजपचा असू द्या नाही आणि कोण असू द्या तिथं जर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर आले तर हा इथं शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला त्यामुळं या ठिकाणी किरण भाऊचं चांगलं काम आहे एक तरुण आहे चांगला तालुक्याचे मुख्यमंत्री आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तरुण असल्यामुळं तिथला उमेदवारसुद्धा तरुण आहे त्यामुळं इथं किरणभाऊ पांढरेंचं काम चांगलं आहे आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येते कारण किरणभाऊ पांढरे हा एक तरुण आहे म्हणजे त्यांचं काम असं आहे की कुणी जरी फोन लावला किती 12ला लावू द्या नाही रात्री 1ला लावू द्या फोन लावून तो काम करून घेणार आहे कारण त्यांची एक टीम आहे किरणभाऊ पांढरेंची काम करणारी एक टीम आहे ती इतकी सोशल मीडियाची टीम असेल आणि राजकीय प्रचार यंत्रणा सांभाळणारी टीम आहे ती उत्कृष्ट टीम कारण त्यांचं प्रत्येक माणसापर्यंत जाणं त्या माणसाची विचारपूस करणं त्यांच्याबद्दल जाणून घेणं ते काम चालू आहे आणि या कोळा गटातून शेतकरी कामगार पक्षाचे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील आता किरणभाऊविषयी बोलायचं झालं तर एक सर्वसामान्य घराण्यातलं पोरगा आहे त्याच्यावरती आता आरोप लावले जातात पैशाचे पण तो पैसा कुणाला लुबाडून किंवा कुणाला दमदाटी करून मिळवलेला पैसा नाही तो संघर्षातून आणि कष्टातून उभा केलेला पैसा आहे आणि दुसरी बाजू किरणभाऊजी म्हटलं तर या सांगोला तालुक्यामध्ये व्यावसायिक म्हणून किरणभाऊ पांढरे पुढे आले आणि त्यांनी एक या कोळा गटातल्या तरुणांना एक उद्योजक बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आहे आणि डाळिंब क्षेत्रामध्ये ते असल्यामुळं आता त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे तरुण हे डाळिंब व्यापारी या इकडे वळलेले आहेत त्यामुळे किरणभाऊ या जिल्हा परिषद गटातून प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि इथून पंचायत समितीचे उमेदवार अमृत नारायण पाटील उभे आहेत ते स्वर्गीय नारायण तात्या पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि इथं नारायण तात्या पाटलांचे काम या पंचायत समिती गणामध्ये चांगलं आहे आणि इथं त्यांनाही चांगलं बहुमत आहे किरणभाऊ पांढरे तुम्ही म्हणाला तर त्यांनी आजच अगोदरच कामं चालू केलेले आहेत आणि लोकांनी कामं मागितली त्या ठिकाणी त्यांनी कामं द्यायला चालू केलेले आहेत त्यामुळे किरणभाऊचं वातावरण हे अतिशय चांगलं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी देतील त्यांचे विरोधक त्यांच्यावरती टीका करतात पण त्या टीकेला किरणभाऊ न देणारा माणूस आहे कारण या जिल्हा परिषद गटातली उमेदवारी ही या कोळा जिल्हा परिषद गटातल्या तरुणांनी आणि जनतेने हाताशी घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे किरणभाऊ पांढरे प्रचंड बहुमताने विजयी होते कसं आहे उमेदवाराचं वातावरण चांगलं किरणभाऊ अशासाठी त्याचा विकास आहे जो अडचणीला येते ती सगळी धावून येते ती किरणभाऊ पांढरे कशासाठी गोळगा चांगला आहे नवीन रक्ताकडे सगळं काय कोणाच्या कामं आडायला करतोय आणि नारायण ते पाटील आमचा तर स्वर्गीय झाला त्याला पोरगा एक अमृत पाटील किती शांत माणूस काम करतो कसं वातावरण कोळा गटाचं एक नंबर आहे कोणाला वातावरण बरं शेतात उमेदवार कोण आहे किरणभाऊ पांढरे बरं अजून अमृत पाटील बरं काय म्हणते कोळागाव ही चुनून आहे ठीक आहे ना बरोबर कोळा जिल्हा परिषद वातावरण एक नंबरच काम आहे कोणाचं काम आहे किरण पांढरे आणि दुसरं असं किरण पांढरे कसं व्यक्ती चांगला आहे बरं कामं कशी आहे की भाऊजी किरण भाऊजी एक नंबर आहे धन्यवाद नाव सांगा कसं आहे वातावरण चांगलं आहे किरणभाऊ पांढरेला कसं काय सांगायची वातावरण चांगलं आहे कसं होईल मग चांगला एक नंबर आहे निवडून येतील कोण किरणभाऊ कोण कोण उमेदवार आहे कसं आहे वातावरण निवडून येतील का कोण येईल पूर्ण मतं निवडून येणार काय कसं काय काम आहे सगळं काम केले लहान पोरापासून